नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4च्या स्कॉलरशिप परीक्षेचा बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4च्या ATS स्कॉलरशिप तसेच इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओमध्ये आपण समसंबंध याच्यामधील स्वाध्याय 3.3 मधील 1 ते 21 प्रश्न अभ्यासलेले आहेत. आज आपण 22च्या पुढील प्रश्न अभ्यासू. आता पहिला प्रश्न बघा, 7 तास 64 तर 6 किती? 7चा संबंध जसा 64 आहे तसा 6चा संबंध कशाशी आहे ते पाहूया. 64 काय आहे? 8चा वर्ग आहे. 8चा वर्ग बरोबर 64 म्हणजे 7 अधिक 1 बरोबर 8 आणि 8चा वर्ग 64. तसं 6 अधिक 1 बरोबर किती येते? 7. 7चा वर्ग किती आहे? 7 7 49. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य. आता 935 593 तर 468 काय? 935चा आपण 593शी काय संबंध आहे ते चेक करू. आता याच्यामध्ये काय केले बघा, 93 इथं 93 मागे एकक स्थानचा जो अंक आहे तो काय केलं? पुढं घेतलं आहे, शतक स्थानी घेतलं आहे. ही 93 इथं 93 एकक स्थानचा अंक शतक स्थानी घेतला आहे. आता 468 बघा, हे असंच ठेवायचं 46 आणि हे एकक स्थानचा 8 आहे ते काय करायचं? शतक स्थानी घ्यायचं म्हणजे 846 पर्याय क्रमांक 4 योग्य. आता बघा 25 500 तर 15 किती? 25चा संबंध 500शी कसा आहे ते आपण चेक करू. 25 गुणुले 20 बरोबर 500 होते. 25 दोन्ही 50 आणि पुढे 0 म्हणजे 25मधून 5 कमी केले, 25मधून 5 वजा केले तर किती ते 20 आणि ते 25 गुणुले 20 केले की 500 होते म्हणजे 25 500 म्हणजे या संख्येतून 5 वजा करून ते संख्या 25ला गुणिले करायची. 25 आता 15तून 5 गेले किती राहिले? 10. 15 गुणिले 10 किती? 150. पर्याय क्रमांक 3 योग्य. आता 64चा संबंध 26शी तसा 94चा कशाशी आहे ते चेक करू. 64 26 तर 94 किती? इथे काय केले बघा त्यांनी, 6 आणि 4 6 आणि 4 यांचा गुणाकार केला आहे. 6 आणि 4 24 अधिक या दोघांची वजाबाकी 6 वजा 4 किती येते? 2 येते म्हणजे 24 अधिक यांची वजाबाकी 2. 24 अधिक 2 26. आता 94च्या बाबतीत बघू आपण. 9 गुणुले 4 9 चौक 36 आणि अधिक यांची वजाबाकी किती येते? 9मधून 4 गेले 5 राहिले. 36 अधिक 5 41 पर्याय क्रमांक पहिला योग्य. आता बघा 52चा संबंध 52 21 तसे 72 काय? 52चा संबंध 21शी काय आहे बघू आपण. याच्यामध्ये बघा 5 अधिक 2 5 आणि 2 7 आणि 5 वजा 2 3 7 त्रिक 21 यांचा गुणाकार केला. आता 7 72चं बघा 7 अधिक 2 9 7 वजा 2 5 यांचा गुणाकार 9 9 5 45 पर्याय क्रमांक 3 योग्य. आता 27वा गणित बघा, 145 42 तर 236 किती? आता 145चा 42शी काय संबंध आहे ते पहिलं बघू आपण. आता बघा याचा काय संबंध, 1चा वर्ग 1 अधिक 4चा वर्ग 16 अधिक 5चा वर्ग 5 5 25 5चा वर्ग 25 यांची बेरीज किती येते? 42 येते. तसं आता याचं बघू,
अशा प्रश्नाचे समसंबंधासाठी तुम्हाला खूप सराव करावा लागेल, नाहीतर काय होतं परीक्षेमध्ये खूप वेळ जातो आणि पुढचे प्रश्न राहतात. त्यासाठी ह्या पॅटर्नचा तुम्ही ह्या प्रश्नांचा खूप सराव करा. आता 2चा वर्ग काय 4 अधिक 3चा वर्ग 9 अधिक 6चा वर्ग 6 36 9 आणि 4 13 अधिक 36 49 पर्याय क्रमांक पहिला योग्य. 785 785 280. आता 785चा 280शी काय संबंध आहे ते चेक करू पहिलं. 7 7 57 56 56 गुणुले 5 किती येते बघू का, यांचा गुणाकार करून बघूयात. 7 गुणुले 8 गुणुले 5 7 7 49 7 8 56 56 गुणुले 5 5 6 30 8 3 5 5 25 आणि 3 28 280 आला. आता 364चा मध्ये 3 गुणुले 6 गुणुले 4 बरोबर किती येते बघा. 6 त्रिक 18 गुणुले 4 18 चौक 72 पर्याय क्रमांक 3 योग्य. 4 48 तर 6 काय 4चा संबंध 48शी काय आहे ते चेक करू. तर 4चा घन 64 आणि 4चा वर्ग किती असतो 4 चौक 16 यांचा वजाबाकी 48 येते. तसा 6चा वर्ग 6चा घन किती येतो बघा. 6चा घन यासाठी तुम्हाला 1 ते 20 पर्यंतचे वर्ग आणि घनपाठच पाहिजेत 1 ते 20 संख्येचे. आता 6चा घन किती येतो 216 6चा वर्ग 6 36 यांची वजाबाकी किती येते 6 मधून 6 गेले 0 11तून 3 गेले 8 राहिले हातचा घेतलेला 1 दिला 180 पर्याय क्रमांक 4 योग्य. 334 99 तर 412 किती 234 99 234 99शी काय संबंध आहे बघू आपण. त्याच्यामध्ये बघा 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन 2चा घन 8 3चा घन 27 अधिक 4चा घन 64 यांची बेरीज केली तर किती होते 99 येते. आता 412मध्ये बघा 4चा घन किती येतो 64 अधिक 1चा घन 1च अधिक 2चा घन 8 8 आणि 1 9 9 आणि 64 किती झाले 73 पर्याय क्रमांक 2 योग्य. तर 3 30 3चा संबंध 30शी काय तर 2 किती 3चा घन 27 27 अधिक 3 आता बघा 3चा घन 27 अधिक 3 30 2चा घन किती ते 8 8 अधिक 2 म्हणजे घनामध्ये 30 संख्या मिसळली 8 1 2 10 पर्याय क्रमांक पहिला योग्य. आता 93 3 तर 82 किती 93मध्ये बघा पहिल्या संख्येला दशक स्थान संख्येला एकक स्थानच्या संख्येने भागले असं किती येते 3 त्रिक 9 तसं 2ने 8ला भागले असं किती येते 22 चौक 8 ठीक आहे. 93मध्ये 3 त्रिक 9 तसं 8 भागिले 2ला 22 चौक 8 त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य. आता 33व्या प्रश्नामध्ये बघा 236 248 तर 313 किती आता इथे बघा 236 3 2 6 248 बघा 208 22 चौक 8 म्हणजे 2 गुणिले पहिल्या एक शतक स्थानच्या आणि दशक स्थानच्या गुणाकार हा एकक स्थानची संख्या येते 2 गुणिले 4 बरोबर 8. आता 313चं काय होतं बघा 3 गुणिले 1 बरोबर 3 तसं पर्यायामधून आता प्रत्येक पर्याय चेक करू आपण. तसा शतक स्थानचा आणि दशक स्थानचा गुणाकार एकक स्थानची संख्या येते का बघा 3 त्रिक 9 येते इथं 5 दिले त्यामुळे पहिला योग्य नाही. 3 2 6 0 दिले योग्य नाही. 3 2 6 बरोबर आहे
मग 326मध्ये 3 गुणिले 2 बरोबर 6, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा योग्य आहे. आता ह्या चेक करू. पर्याय चौथा 3 चौक 12 येते, इथं 6 दिले, त्यामुळे हा पण योग्य नाही. तर मग 14 16 16 कशाचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. यांचा 1 गुणिले 4, 14चा जे अंक आहेत त्यांचा गुणाकार केला 4 येते, 4चा वर्ग 16. आता 21मध्ये बघू आपण. 2 गुणिले 1 बेक बे 2चा वर्ग 4, त्यामुळे पर्याय क्रमांक पहिलाच योग्य आहे. आता प्रश्न क्रमांक 35 बघा. 39 120 तर 556 किती? 39 120 तर 56 किती? आता 9 आणि 3 12, 12 गुणिले 10 120, आता 3 गुणिले 9 काय 3 अधिक 9, 9 आणि 3 12 गुणिले 10 120. आता 56चं काय बघू आपण. 5 अधिक 6 11, 11 गुणिले 10 बरोबर किती? ते 110. पर्याय क्रमांक चौथा योग्य. 4/9 25 तर 2/8 किती? आता बघा 25 काय आहे? 5चा वर्ग आहे. 5 मिळवण्यासाठी काय करावं लागेल? या दोघांचा वजाबाकी करावी लागेल. 9 वजा 4 बरोबर 5, 5चा वर्ग 25. आता बघू 2/8मध्ये बघा 8 वजा 2 बरोबर किती होते? 6, 6चा वर्ग 36. पर्यायामध्ये आहे का 36? आहे. पर्याय क्रमांक 2. 4 64 तर कोणत्या संख्येसाठी? 343 येते बघू. 4चा घनच आहे 64. 343 कशाचा घन आहे? 7चा घन आहे. बघा 4चा घन म्हणजे काय? 4 गुणिले 4 गुणिले 4 करायचं. 4 चौक 16, 16 चौक 64. तसं 7चा घन 7 गुणिले 7 गुणिले 7, 7चा घन किती येतं? 7 7 49, 49 गुणिले 7 करा 343 येतं, म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा योग्य. 13 127 तर 24 किती? 13चा 127शी काय संबंध आहे ते बघू. आता 27 काय? 3चा घन आहे आणि 1चा घन आहे, म्हणजे बघा 1चा घन आणि 3चा घन केलं आहे. आता 24मध्ये 2चा घन काय ते येते? 8, त्याच्या पुढं 4चा घन लिहायचा. 4चा घन 64, 864. पर्याय क्रमांक दुसरा योग्य. 12 72 तर 18 किती? आता 12चा संबंध 72शी काय बघा. 72 काय आहे? 144ची निम्मे आहे, म्हणजे 12चा वर्ग किती येते? 144, त्याची निम्मे म्हणजे भागिले 2 केलं तर 72 येते. आता 18चा वर्ग करून बघूयात. 18चा वर्ग किती? 324, त्याचे निम्मे किती येते? बे 1 बे, बे सख्ख 12, बे 2 4, 162 येते. आहे का पर्यायामध्ये? आहे. पर्याय क्रमांक चौथा. प्रश्न क्रमांक 40 बघा. 43 49 तर 58 काय? आता 43चा 49शी काय संबंध आहे बघू. 49 काय आहे? 7चा वर्ग आहे. 7चा वर्ग आहे काय? 49. या दोघींपासून 7 मिळवण्यासाठी काय करावं लागेल? 4 अधिक 3 बरोबर 7 आणि 7चा वर्ग 49 येतो. आता यांची बेरीज करूयात आपण. 5 अधिक 8 बरोबर किती? 8 आणि 5 13. 13चा वर्ग किती येतो? 169. पर्याय क्रमांक तिसरा योग्य आहे. अशा प्रकारे आपला समसंबंधामधला स्वाध्याय 3.3 पूर्ण झालेला आहे. याच्या पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.